औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केलेली आहे। त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत। मात्र औरंगजेबाची कबर बांधली कोणी हे तुम्हाला माहीत आहे का? तर चला जाणून घेऊया। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातल्या खुलताबाद या ठिकाणी आहे। ही कबर अत्यंत साधेपणाने बांधली आहे। या कबरीवर अनेकदा फक्त पांढऱ्या रंगाची चादर असते। तसंच या कबरीवर सब्जाचं झाड आहे। औरंगजेबाची ही कबर कोणी बांधली याचंही उत्तर आपण या व्हिडिओमधून बघून घेणार। छत्रपती शिवरायांचा मृत्यू 1680 मध्ये झाला। त्यानंतर 4 लाखाचा फौजफाटा घेऊन औरंगजेब दक्कन जिंकण्यासाठी महाराष्ट्रात 1681 मध्ये आला। औरंगजेबाला छत्रपती संभाजी राजांनी कडवी झुंज दिली। मात्र 1689 मध्ये झालेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं। त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हाल करून ठार केलं। मात्र औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराज यांना ठार केल्यानंतरही महाराष्ट्र जिंकता आला नाही। 14 कोटी रुपयाचा खजिना, 4 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात घुसला। त्याने दौलताबादचं नाव बदलून औरंगाबाद असं केलं होतं। मात्र मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरही औरंगजेबाला कडवी झुंज दिली। राजाराम महाराज, ताराराणी तसंच संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलं होतं आणि स्वराज्य राखलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी याच राज्यात राहिला, पण त्याला ते शक्य झालं नाही। 2 मार्च 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला। आत्ताचं अहिल्यानगर हे पूर्वीचं अहमदनगर म्हणून ओळखलं जात होतं। 1707 मध्ये भिंगार येथील किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला। आपला मृत्यू झाल्यास खुलताबाद या ठिकाणी दफन करण्यात यावं अशी औरंगजेबाची इच्छा होती, जी औरंगजेबाचा मुलगा आजमशाह याने पूर्ण केली। आजमशाह याने औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी बांधली। इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ही दिलेली माहिती आहे। औरंगजेबाने त्याच्या अंत्यविधीत इच्छापत्र लिहून ठेवलं होतं, माझ्या मृत्यूनंतर जी कबर बांधली ती मी जे स्वतः पैसे कमवले आहेत त्याच पैशातून बांधा, त्यावर सब्जाचं रोप लावा, असं त्याच्या या इच्छापत्रात लिहिलं होतं। औरंगजेब टोप्या शिवण्याचं काम करत असे, तसंच कुराण लिहित असेल। 14 रुपये 12 आणे ही त्याची यातून कमाई झालेली होती। त्याच पैशामध्ये खुलताबाद या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आली। जैनुद्दीन सिरजी यांनी औरंगजेब गुरु मानत असे। त्यांच्या कबरी शेजारी औरंगजेबाची कबर त्याच्या इच्छेनुसार बांधण्यात आली आहे। खुलताबादला इतिहास काळात जमिनीवरचं स्वर्ग असं म्हटलं जायचं। या भागात भद्र मारुतीचं देवस्थान आहे। तसंच या गावात अनेक सूफी संतांची कबरी आहेत। त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपली कबर खुलताबादमध्ये बांधली जावी ही औरंगजेबाची इच्छा होती। त्यामुळे औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी बांधण्यात आली। खुलताबाद या ठिकाणी असलेली ही कबर साध्या स्वरूपात आहे। ही कबर पुरातत्व खात्याच्या अखात्याकरिता आहे। ही कबर महाराष्ट्रातून उखडून टाकावी अशी मागणी होत आहे। तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा।